ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये आपले सात्विक मेनूसोबत सात्विक स्वागत आहे. ही टेम्पटिंग भाजी बनवण्यासाठी अगदी कमी मसाला घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजेच ही भाजी खूप कमी मसाल्यामध्ये बनवायची आहे. आणि यासाठी घेतलेले आहेत मी छोटे छोटे 5 ते 6 बटाटे. जो मोठा असेल त्याचे 2 भाग केलेले आहेत. आणि या बटाट्यांना एका फोर्कने किंवा आपल्या टूथपिकने आपण होल पाडून घ्यायचे आहेत छोटे छोटे, कारण आपल्याला यामध्ये जो मॅरिनेट होण्यासाठीचा मसाला टाकायचा आहे तो मसाला बटाट्याच्या आतमध्ये पोहोचला पाहिजे. आणि आता मी घेते हे बटाटे कढईमध्ये तळून. ही बटाट्याची भाजी अतिशय छान होते आणि कमी मसाला लागतो. विशेष म्हणजे आपण ही भाजी पोळी, भात किंवा भाकरी कशासोबतही खाऊ शकतो आणि नुसतीही खायला मज्जा येते. आणि या ठिकाणी माझे बटाटे तळून झालेले आहेत. छान लाल होऊ द्यायचे, सालासहित आपल्याला ते तळायचे आहेत. म्हणून स्वच्छ धुवून घ्यायचे. आणि आता मी यामध्ये घालते 1 चमचा दही. दही जास्त आंबट नको आहे. आणि साधं लाल तिखट आहे आपल्याकडे, ते मी घालून घेतलेलं आहे. थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं. आणि हे चांगलं एकजीव करून 10 मिनिटासाठी आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. काल व्हिडिओची तुम्ही वाट पाहिली असेल, पण मला काही कारणास्तव तो अपलोड करता आला नाही, त्याबद्दल मला खूप खेद आहे. आणि आता आपण हे बटाटे मॅरिनेट होण्यासाठी 10 मिनिट बाजूला ठेवूयात. तेवढ्या वेळामध्ये कढईमध्येच थोडंसं तेल मी काढून घेतलेलं आहे, बटाटे तळलेलं. आणि यामध्ये घातलेले आहेत 9 ते 10 काजू आणि 2-3 लवंगा आणि 2 ते 3 काळे मिरे घातलेले आहेत. आणि 1 टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचे तुकडे हे चांगलं भाजून घेतलेलं आहे. ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि त्यात हा टोमॅटो चिरून टाकलेला आहे, त्याचं वाटण वाटलेलं आहे. अगदी एकदम स्मूथ वाटण वाटायचं आहे. आणि आता आपले बटाटे देखील चांगलेच मॅरिनेट झालेले आहेत. बटाट्यामध्ये मसाला गेलेला आहे. आपण 10 मिनिट झालेले आहेत ठेवून. आता मी तीच कढई घेतली, त्या कढईमध्ये तेल घातलं आणि साधी फोडणी द्यायची. आपल्याला फक्त जिरे तडतोडायचे आणि जो वाटण केलेला मसाला आहे तो यामध्ये घालायचा आहे. पहा, अगदी कमी मसाल्यामध्ये चविष्ट भाजी होते. मसाला चांगला तळला गेलेला आहे. आता त्यामध्ये मी एक अगदी चिमूटच म्हणू शकतो आपण एवढंच लाल तिखट घालते, कारण याआधी आपण बटाट्यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे. भाजी जास्त तिखट व्हायला नको. आणि आता हे बटाटे आपण यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आणि 1/2 चमचा पावभाजी मसाला घातलेला आहे, बाकी काही नाही. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. आणि पाणी घातलेलं आहे आणि चांगलं झाकून त्याला मी 7 ते 8 मिनिट चांगलं शिजू दिलेलं आहे. बटाटा आपल्याला शिजवायला पाहिजे. आणि हा माझा कमी मसाल्यामधील दम आलू बनलेला आहे. आता मी हा सर्व करते आणि खाते. माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि मला भूक लागलेली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी माझा दम आलू बनलेला आहे, त्याला चांगला दम दिला, पण मला दम निघत नाही आता तो खाल्ल्याशिवाय. अतिशय टेम्पटिंग दिसतो आहे. आणि तुम्ही दम घेऊ नका हां, लगेच दम आलू बनवायला लागा. तर मी वाढून घेतलेले सगळे दम आलू संपले. हे 2 आहेत, ते तुम्हाला टेस्ट सांगते. पहा कसं त्याचं टेक्स्चर पण आहे. वाव, अगदी छान स्वादिष्ट लागत आहे. मस्त, असं वाटत नाही त्यामध्ये की अगदी थोडासा मसाला आहे. त्याचं टेक्स्चर पहा कसा झालेला आहे. आलू देखील